आज आम्हाला करायची आहे लसणाची मिरची आणि त्यासाठी ना हे लाल मिरच्या आहेत, एकदम पिकलेल्या लाल मिरच्या आहेत आणि हे मोठंवालं मीठ आहे आणि इकडे ना हा लसूण घेतलेलं आहे आणि हे थोडंसं आपल्याला खोबरं लागते. तर आम्हाला आता पाट्यावरती आता माझी आई लसणाची मिरची वाटणार आहे, तर बघूया ती कशी वाटती. आणि तिच्या लसणाची तिच्या हातची चटणी म्हणल्यावर विषयच नाही. आणि ते बघा अगस्त्य काय करतोय, त्याला कच्चा चिक्कू दिलेला आहे, अजून झाडाची चिक्कू न पिकलेलं आहे. आपण बघूया आता आमच्या झाडाला किती चिक्कू आलेले आहेत. तर हे आमचं आहे ना चिक्कूचं झाड आहे आणि बघा तुम्ही किती सारे चिक्कू आलेले आहे. खूप मोठं झाड आहे बरं का, बरेच मोठं झाड आहे. आता ना हे व्हिडिओमध्ये नाही दिसायचं, पण बरेच चिक्कू आलेले आहेत. त्याला काही कोणी काढत नाही, ते असेच पडून वगैरे जात असतील. अगं काय करतोय, काय त्याला चिक्कू खायचं आहे, पण ना झाडाचा अजून काही पिकलेलं नाही चिक्कू आणि त्याला खायचं आहे. अगस्त्य बघा कसा आता बॅट बॉल खेळतोय. घे चल घे, हे बघ बॉल घे. बॅट उचलत नाही बरं का, पण तरी प्रयत्न चाललाय त्याचा. तर इथं माझ्या आईने ना आता खोबरं वाटायला घेतलेली आणि ते ना आपल्याला हे वाटायचे. तर चला बघूया. ते जरा टेचून घ्यायचे खोबरं. आपण ही पाट्यावरती करणार लसणाची मिरची. तर हे बघा चांगलं आहे का वाटून घेतलेले आहे बघा हे खोबरं, एकदम बारीक असं करून म्हणजे टेचून घेतलेले ते. तर हे बघा हे लसूण टाकलेले आहे तर आता ही पाट्यांनी म्हणजे ते पण ठेचून घ्यायचे ते. आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये ना टाकायचे ह्या लाल मिरची आणि मीठ सुद्धा हे टाकायचं. हे मोठंवालं मीठ आहे आपलं, हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे पण ठेचूनच घ्यायचे ती मिरच्या. तर बघा आता कशी ठेचणार आहे. आणि आता ना हे सगळं आहे का मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये, परत एकदा आहे का ठेचून घ्यायची. ती बघा कशी ठेचती आता, हे सगळं ठेचून घेतलेले आहे आम्ही. हा तर आता आहे ना इथं आपल्याला याच्यावर आहे ना घसरा द्यायचा आहे. तर हा बघा याची घसरा देतीये. तर आपल्याला ना आता हा शेवटचा घसरा द्यायचा आहे. जरा लाल म्हणजे नाही का अशी बघा कसं दिसतंय तुम्हाला, एकदम जरा बारीक करायची नाही का, त्याच्यामुळं हा आता घसरा देतोय. अगं काय चाललंय. तर इथे ना आमची ही लसणाची मिरची रेडी झाली आणि याच्यात ना आपण तेल टाकणार आहे. काही नाही हे परतून पण घेतात नाही का, हे गरम करतात नाही का, पण आम्ही तसं काही नाही करत, फक्त याच्यात ना मुरून देतो तेल बराच वेळ. आता ही ना चांगली ना तेलामध्ये ना सगळी म्हणजे कालवून घ्यायची नाही का, जेवढी ती तेलात मुरून तेवढी चांगलं नाही का ग काय. तर बघा परत आम्ही थोडंसं तेल ऍड केलेलं आहे, कारण जेवढं तेल असेल ना तेवढी ती चांगली मूर्ती नाही का, त्याच्यामुळं आम्ही ते तेल टाकलेलं आहे. तर बघा पारे ना पाणी सुटलेलं आहे नाही का, असं बघूनच एवढी भारी दिसते ना, बास रे बास. पाट्यावरची म्हणलं तर विषयच नाही. आणि हा बघा इथं कसा बसलाय.